या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या शाळेच्या मुख्य सोनवणे मॅडम आणि माझे शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ज्या शाळेमध्ये जातो किंवा ज्या शाळेमध्ये आपण ज्ञान घेतो तेथील तिथलं वातावरण अतिशय एकदम घरगुती जिव्हाळ्याचं वातावरण निर्माण होतं आणि ज्यावेळेस ती शाळा सुटते आपल्याला अतिशय दुःख वाटतं. आज सर माझे काही मुलं म्हणायचे होते की 8वीचा वर्ग काढा, आम्ही जायला तयार नाही. बरोबर नाही क्रांती? पण आपल्या शक्यने शासनाच्या नियमानुसार आपल्याला 7वीचा वर्ग आणि आमचे 7वीतले मुलं मॅडम मुली अतिशय म्हणजे मुलं पण आज्ञाधारक, कोणती गोष्ट सांगितली कधी म्हणजे कंटाळा करत नव्हते. स्वच्छतेच्या बाबतीत तर सांगायचंच नाही, त्यांना सांगितलं वर्ग जाळून टाक, स्वच्छ ग्राउंड जाळायला सांगितलं की लगेच काम करायचं. आणि आपले सर्व शिक्षक आपल्याला सर्वजण ज्ञानाचं म्हणजे प्रत्येकाच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांनी जे ज्ञान दिलं. संगीत आपला परिपाठ अतिशय बांधलेचं वेगळ्या पद्धतीनं म्हणजे संगीत परिपाठ घेतात. नंतर आपले मदन सर आहे ते तुम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन, चेतन निकम आहे. नंतर मॅडम काही असलं पोरांना कोणाला काही झालं लगेच सांगायला येतात किंवा कोणत्या वर्गातले त्याला जवळ बोलून घेतात. म्हणजे असं नातं हे कुठं भेटत नाही. घरी सुद्धा आपले आई वडील आपल्याला सांगत नाही तू जेवला का, तुम्ही दुःख काही कोणाला त्रास होत असेल तर लगेच आपण एकमेकाला सांगतो किंवा सरांना सांगतो याला आज जेवण नाही केलं बघा यांनी, लगेच आपण मॅडमला सांगतो. जुनी मॅडम असेल त्या काही झालं मुलाला पडला असेल किंवा लागला असेल लगेच त्याला ऑफिसमध्ये बोलवतात. म्हणजे असं वातावरण शाळेमध्येच बघायला भेटतं, दुसरं कुठेही तुम्ही भेटत नाही. बघा घरचे सुद्धा तुम्हाला एवढं सांगत नाही. विशेष आहेत आपल्यासाठी इयत्ता 7वीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि बाकीचे राहिलेले सगळे विद्यार्थी. बरोबर बघा, पूर्वीच्या लोकांची एक म्हण होती, येवा असावा पण जावा नसावा. म्हणजे काय, कुणी आलेलं चांगलं पण गेलेलं नाही चांगलं. पण बघा आपण आलोय या जगात असेल, शाळेत असेल किंवा प्रवासात असू, आपल्याला कुठेतरी थांबावंच लागणार आहे किंवा आपला प्रवास बदलणार. तसं तुमचा सुद्धा आता हा प्रवास नवीन प्रवास सुरू होणार इयत्ता 7वीच्या मुलांचा. आणि हा प्रवास नवीन सुरू होताना तुमचे मानसिक शारीरिक बदल सुद्धा होणार आहेत. तुमच्यामध्ये तुमचं वय बदलणार आहे, वयाचा टप्पा बदलणार आहे आणि तुमच्यामध्ये असे खूप बदल होतील. आणि ह्या बदलांमुळे तुमच्या वागण्यात पण बदल होणार. मग हा वागण्यात जो बदल होईल तो मात्र हे जे तुमचे 2-4 वर्ष ते तुम्ही खूप सांभाळायचे. 2-4 वर्ष तुम्हाला खूप सांभाळायचे आहेत आयुष्याचे. हे 4 वर्ष तुम्ही आयुष्याचे सांभाळले तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार. आणि जर तुमची वाट भरकटली तर मात्र तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार. त्याच्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्ही राजहंस पक्षी ऐकला असेल, बघितला नसेल. राजहंस नावाचा पांढरा शुभ्र असा एक पक्षी असतो. बदकाचं रूप चांगलं म्हणजे असं कुरूप असतं बदक, पण राजहंस देखणार. त्या राजहंस पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे, अशी एक बादलीभरचं पाणी भरून ठेवलं आणि त्याच्यात तुम्ही एक घोटभर दूध टाका किंवा एक चमचाभर दूध टाका, तो फक्त त्या पाण्यातून काय घेतो, दूध वेचून घेतो. एवढ्या बादलीभर पाण्यातून मला सांगायचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही चांगलं घ्या. तुमच्या सहवासात खूप खूप व्यक्ती येणार आहेत, मित्र येतील, मैत्रिणी येतील, बाहेर गेल्यावर अजून समाज असेल, पण प्रत्येक व्यक्तीकडून तुम्ही चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. आज्ञाधारक आहात, खूप चांगले आहात, पण तुम्ही जेव्हा मोठे व्हाल ना त्या दृष्टीने विचार कराल की आपल्या सरांनी आपली कशी काळजी घेतली की तेव्हा तुम्हाला या शाळेचं महत्व कळेल. मला म्हणायचं एवढंच आहे की तुम्ही इथून गेल्यानंतर आपल्या शाळेकडे प्रेमाने बघायचं. आपल्या शाळेमध्ये जे जे चांगलं होतं ना त्याच्या आठवणी ठेवायच्या, ती आठवण करायची आणि ती दुसऱ्यांना सांगताना पण म्हणायचं की माझ्या शाळेत, आपल्या शाळेत खूप चांगलं दिलं जातं. भविष्यामध्ये कधी तुम्हाला एकाच वेळी देव भेटला आणि तुमचे गुरु भेटले, असे समोर आले, कोण भेटलं, देव आणि गुरु, कोणाला नमस्कार कराल तुम्ही? व्हेरी गुड. कारण संत कबीर सुद्धा म्हणतात गुरु गोविंद दोनों खडे,
दोघं उभे आहेत. तो प्रश्न पडेल, काके लागू पाव, कोणाचा पाय पडू? तेव्हा स्वतः देव सांगतात, माझा नको पडू, तुझा गुरु आहे ना, आधी त्याचा पाय पड. म्हणजे एवढं महत्व गुरुचं आहे. गुरूंनी या 7 वर्षामध्ये तुम्हाला जे काही गुरु आले असतील, भेटले असतील, त्यांनी जे काही सांगितलं, जे काही मार्गदर्शन केलं, ते लक्षात ठेवा. पुढच्या काळामध्ये ती शिदोरी तुमच्या कामात येईल. मुलींनाही सांगेल की कमीत कमी 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करा. तुम्ही कितीपर्यंत? 12वी पर्यंत. होते. मुली हुशारींच्या बाबतीत मुलांची तोड नाही आणि मुलं सांगितलेलं काम कधीच नाकारत नसायचे. सांगितलेलं काम, प्रत्येक काम चांगल्या प्रकारे करायचे. विशेष करून तो नाण्या. बरं, नाण्याची खूप आठवण येणार आहे आम्हाला यापुढे. सगळ्या मुलांची खूप आठवण येणार आहे आणि ही आठवणीची शिदोरी आमच्याकडे राहणारच आहे. ही आठवणीची शिदोरी तुम्ही पण घेऊन जा. मी आपल्या मुख्याध्यापक मॅडमांना विनंती करेल की त्यांनी